नमस्कार. मी आज तुम्हाला खास दिवाळीनिमित्त बॉर्डर रांगोळी दाखवणार आहे. डिझाईन बांगडीच्या साहाय्याने काढायची आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही रांगोळी आहे. घराजवळ दारात जो दिवा लावतात तो का लावतात? तर लक्ष्मी मातेचं किंवा कोणत्याही देवतेचं आगमन आपल्या घरात होत असतं. म्हणून प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार तिथूनच होतो. म्हणूनच तिथे की नाही तो उंबरठा जो दरवाजा, जे प्रवेशद्वार खूप स्वच्छ असणं गरजेचं असतं. आणि दिवा म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे दरवाजात दिवा लावायचा असतो. म्हणजेच एकूणच थोडक्यात सांगायचं तर देवतांच्या आगमनासाठी किंवा स्वागतासाठी म्हणून आपण तो दिवा लावायचा असतो. तिथं दुसरं असं की दारामध्ये स्वस्तिक काढावी की नाही? तर त्याचं कारण असं की ती येताना जाताना ओलांडली जाऊ नये म्हणजेच काढावी. पण ती साईडला किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला काढावी. म्हणजेच स्वस्तिक जरूर काढावी. कारण स्वस्तिक ही सुद्धा मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे ती सुद्धा तिथे काढावी. आता हे बघा, बांगडीच्या साहाय्याने आपण हे टिपके असे बाजूनी काढून घेतलेले आहेत. याचं एक छान असं फूल तयार होतं. खूप सुंदर दिसते आणि सोप्या पद्धतीने कलरफुल आपली बॉर्डर रांगोळी तयार होत आहे. वेगवेगळे कलर वापरायचे आहेत आणि हे बघा फूल तयार झालेलं आहे. आता ह्यानंतर मध्ये एक व्हाईट टिपका देऊन घ्यायचा आहे. सुंदर असं फूल आपलं तयार झालेलं आहे. बघून घ्या. दिवाळीसाठी खूप आपल्याला प्रश्न असतो की रांगोळ्या कुठल्या कुठल्या काढायच्या, तर त्यासाठी ही फुलांची बॉर्डर डिझाईन काढायची आहे. आणि आता दिवस सणासुदीचे आहे त्यामुळे रोज रांगोळी काढायला लागतेच आपल्याला. त्यामध्ये मी वेगवेगळ्या कलरचा वापर केलेला आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, अशाच नवीन व्हिडिओसाठी कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता दुसरं ही फूल मी असंच काढून घेत आहे. उंबरठ्यावर ही रांगोळी खूप सुंदर दिसते. तुम्ही ही बाहेर सुद्धा दारात अंगणात काढू शकता. बांगडीच्या साह्याने काढलेली आहे त्यामुळे ती अतिशय सुबक आणि एकसारखी येते. आता दररोज रांगोळी काढायला लागणार आहे त्यामुळे तुम्ही बघून ठेवा. आणि अजूनही वेगवेगळ्या रांगोळ्या मी दाखवणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीच्या आवडतील तेही तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कलर असल्यामुळे खूप सुंदर डिझाईन दिसते. तुम्हाला कशी रांगोळी काढायला आवडेल, बघायला आवडेल तेही कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. फुलामुळे ही रांगोळी आकर्षक दिसते आणि यामध्ये वेगवेगळे तुम्ही कलर वापरू शकता. अतिशय डिझाईन सोपी आहे काढायलाही आणि कुणीही ही पटकन आपण घाईच्या वेळेत सुद्धा काढू शकतो. म्हणूनच सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही रांगोळी दाखवत आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरात रांगोळी पटकन आणि घाईच्या वेळेत सुद्धा झटपट काढू शकता. ही रांगोळी तुम्ही देवाच्या समोर एक फूल जरी काढलं तरीही खूप छान दिसतं. आता हे बघा, बांगडी काढून घेतलेली आहे. एकसारखी दिसते की नाही आणि काडीच्या साह्याने अगदी असं हे टोकं अशी जुळवून घ्यायची आहेत मध्यभागी. आहे की नाही सोपी आणि पटकन होणारी. आणि आपण आता मध्ये कुठल्याही आवडीचा कलरचा टिपका द्यायचा आहे आणि पुन्हा मध्ये रंग भरत राहायचा आहे. रांगोळीसारखे रंग खूपच सुंदर दिसतात आणि काढायलाही तितकीच सोपी आहे. उंबऱ्यात किंवा तुम्ही दारातही काढू शकता किंवा हे फुलं तुम्ही एकसारखे नाही काढले तरी जुळवून एक गोल केला फुलांचा तरीही चालू शकतो. तीही रांगोळी छान दिसते. एकाच बांगडीच्या साह्याने तुम्ही गोल आकार देऊन काढू शकता किंवा एक फूल जरी दोन्ही साईडला काढलं तरी सुंदर दिसतं. अशाच पद्धतीने काढायचं आहे. दोन्ही साईडला 2 फुलं काढली तरीही सुंदर रांगोळी तयार होते. बांगडीचाही खूप उपयोग
सुंदर होतो. तयार झाली आपली बॉर्डर रांगोळी. आता आपण खाली जी पट्टी आहे त्याच्या खाली जी रांगोळी असते ती काढून दाखवते. इथेही हे मी कापून घेतलेलं आहे कट करून. वहीच्या पानाचा पुष्ट आहे त्याचं मी कापून घेतलेलं आहे म्हणजे त्याचा एकसारखा आकार येण्यासाठी. हे बघा ह्याचं पाऊल सुद्धा छान होऊ शकतं. मस्त आहे आयडिया. ह्याचं तुम्ही पाऊल सुद्धा काढू शकता. पण आता मी ही बॉर्डर रांगोळी दाखवत आहे त्यामुळे हे एका कलर मध्ये मी ठिपके काढून घेतलेले आहे. तेही असेच मी जुळून घेत आहे मध्यभागी. आकर्षक आणि काढायला सोपी रांगोळी आहे. दारात अगदी सुंदर दिसते. त्यामुळे नक्की काढून बघा. थोडंसं मध्ये व्हाईट असा कलर भरत आहे. तुम्ही कुठलेही रंग तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. भरपूर कलर ऑप्शन असतात रांगोळीमध्ये. त्यामुळे कलर तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीने घ्या. मध्ये मी एक ठिपका दिलेला आहे. आता साईडने 2, 3 आणि 2 असे वेगवेगळ्या कलरचे टिपके देत आहे. आता 2 देत आहे. त्यानंतर आता मी 1 खाली देणार आहे. आणि हे काडीच्या साहाय्याने थोडंसं असं खाली आणि हे गोल असं फिरून घेणार आहे. दिसायलाही छान आणि फुलासारखी ही छान दिसते रांगोळी. बघू शकता तुम्हाला कुठले हवे तसे कलर वापरू शकता. बॉर्डर रांगोळी आहे त्यामुळे ही सुंदरच दिसते. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रांगोळी दाखवत आहे. कलर तुम्ही तुमच्या चॉईसनी वापरू शकता. कडेने स्वस्तिक काढू शकता किंवा ओम किंवा अजून तुम्ही एखादं छोटं फ्लावर जरी काढलं तरीही छानच दिसणार आहे. इथे मी दोन्ही साईडला 2 स्वस्तिक काढून घेतलेले आहेत. हातानेच काढलेले आहेत. स्वस्तिक पण मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे स्वस्तिक ही साईडलाच काढायची आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की स्वस्तिक ही काढायची का, तर ती ही मांगल्याचं प्रतीक आहे व साईडला काढल्यामुळे ती पायामध्ये येत नाही व पुसल्याही जात नाही. येता जाता ओलांडल्या जात नाही म्हणून ती दोन्ही बाजूनी मी काढून घेत आहे आणि मध्ये ही अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला कशा प्रकारच्या रांगोळ्या काढायला बघायला आवडतील तेही कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि थोडा जरी व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.